मंचावर उपस्थित मान्यवर एजीएस क्रीडा मंडळाचे राष्ट्रीय खेळाडू व्यावसायिक संघ महेंद्र अँड महेंद्रा शिवछत्रपती पुरस्कार विजेते। धन्यवाद विलास सर, धन्यवाद निलेश। बाबा नंबर 18 आदर्श क्रीडा मंडळ आयोजित या स्पर्धेसाठी आमच्या विनंतीस मान देऊन पाणी ते तिथे पाठवली हॅलो बोल। अरे मी तिथेच आहे, मी वाट बघतोय। श्री निशिकांत शिंदे यांचा आज आदर्श क्रीडा मंडळ येथे भव्य कबड्डी स्पर्धेमध्ये शशिकांत सावंत हे मान्यवर पत्रकार कवी आलेले आहेत आणि आपल्या चॅनेल समोर त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत। आदर्श क्रीडा मंडळातर्फे आज जे पारकर आणि यशवंत निवृत्ती नायका यांच्या स्मरणार्थ हे जे कबड्डी स्पर्धा आयोजन केलेलं आहे आणि माननीय प्रकाश पाटकर साहेबांनी आम्हाला इथे बोलावून पाचारण करून निमंत्रण दिल्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो। कबड्डी ह्याची आवड मला लहानपणापासून आहे। क्रिकेटपेक्षा मी कबड्डीला खो-खोला जास्त महत्त्व देतो, कारण मी भायखळ्याला असताना राजा पवार, शिवा पवार, कबड्डीपटू आणि संभाजी भाले यांचे सामने मी भायखळ्याला बघत असायचो। आज तो योग आमचे प्रकाश पाटकर साहेबांनी बरेच वर्षांनी मला बघायचा योग आणला। मला खूप आनंदाचे डोळे आनंद करत असा हा क्षण आहे माझ्यासाठी, सुवर्ण क्षण आहे की बरीच वर्षापूर्वी मी कबड्डीचा हे आणि आज तो पाटकर साहेबांनी मला हा योग आदर्श क्रीडामध्ये योग घडून आणला आहे। मला अतिशय आनंद होतो की माझ्या जुन्या स्मृती चालवल्या गेल्या की कबड्डी आणि खो खो हे भारतीय खेळ आहे आणि आता ते आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला कबड्डी संघ आहे, पुरुष कबड्डी स्पर्धा आहे, महिलांची आहे आणि ते कर्तृत्व गाजवत आहेत। त्यांना शिवछत्रपती अवॉर्ड मिळत आहेत महाराष्ट्र शासनाचे। आज अतिशय आनंद वाटतो आहे आणि आमचे सामन्याच्या पुढे नारळ वाढवला आमचे निरंजन नलावडे साहेबांनी आणि आमचे मित्र कवी साहित्यिक यांनी कोकणी आपलं दिवळ्या देवळेकरांनी कोकणी गाराणं घातलं आणि जागेवरला जागृत केलं की बाबा आमचं रक्षण कर, आमच्या आदर्श क्रीडा मंडळाचं रक्षण कर, त्यांना चांगली सद्बुद्धी दे, सर्वांचं कल्याण कर आणि हे मंडळ आज 10 वर्ष नाही 100 वर्ष आणि पुढेही चालू राहू दे अशी मी सद्भावना, सदिच्छा, शुभेच्छा व्यक्त करून मी धन्यवाद देतो मंडळाला की अतिशय चांगलं तुम्ही कार्य। चाळ संस्कृती टॉवरपेक्षा चाळ संस्कृती चांगली असते कारण तिथे माणुसकी आणि माणुसकीचा ओलावा आणि आपुलकीची भावना असते, ती टॉवर संस्कृतीमध्ये नसते। आपला हा गिरणगाव आणि गिरणगावातली ही संस्कृती, चाळ संस्कृती ही आपल्याला श्रेष्ठ आहे त्या टॉवरपेक्षा। हा अभिमानाची गोष्ट आहे की ह्या गिरणगावामध्ये आज
अजूनही तुम्ही संस्कृती टिकवली आहे. आणि आज टोलेजंग इमारती इथे मुंबई शहरात मराठी माणूस इथे टक्का घसरतो आहे. मराठी माणसांनी जिथे खोल्या असतील ते आपल्याला जपून ठेवायला पाहिजे. आणि मुंबईच्या बाहेर मराठी माणूस गेला आहे, तो कसा मुंबईत परत येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि आपली गिरणगावची संस्कृती अशीच जपत राहा. ही संस्कृती श्रेष्ठ आहे आणि एकमेकांच्या सुखदुःखाला धावणारे लोक चाळीमध्ये असतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरवर्षीप्रमाणे गेली 10 वर्ष आम्ही ही स्पर्धा आयोजित करतो आहे. क्रीडा प्रमुख म्हणून आम्ही 10 वर्ष मंडळाचे अध्यक्ष सचिन राऊत आहेत आणि इतर संतोष पारकर आहेत, निलेश पाटणकर आहे, महेश पाटणकर आहे. त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने राष्ट्रीय खेळाडू सचिन कासारे आहे. या सर्वांच्या सहकार्याने आम्ही दरवर्षी ही स्पर्धा आम्ही आयोजित करतो. क्रीडा रसिकांचाही आम्हाला भरभरून प्रतिसाद लागतो. आज आपण पाहत आहात की पहिल्याच सामन्याला क्रीडा रसिक आहे. स्पर्धा आमची 4 दिवस चालते. आज तिसरा दिवस, दुसऱ्या फेरीचे आज आमचे सामने चालू झाले आहे आणि या स्पर्धेचा उद्या शेवटचा दिवस आहे. उद्याच्या दिवसामध्ये उपांत्य फेरीचे 2 सामने आणि अंतिम सामना. एकूणच ह्या स्पर्धेला कुठल्या कुठल्या मान्यवर उपस्थित राहिले आणि अंतिम बक्षिसांचं वितरण कसं असेल? पहिल्या दिवसापासून नवनिर्वाचित नगरसेविका अकोलीची समाजसेवक बाळाशेठ कोपडे होते. स्थानिक लोकाधिकारी समितीचे पदाधिकारी दिनेशजी बुबाटे होते. युवा सेना सहसचिव प्रथमेशजी बुबाटे होते आणि त्यांच्या समेत आलेले सर्व कार्यकर्ते आणि मंडळाचे हितचिंतक राष्ट्रीय खेळाडू सचिन कासारे, विलास जाधव आहेत. त्याच्यानंतर असे खूप सारे मान्यवर राष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय खेळाडू मान्यवर असे 2 दिवसात येऊन गेले. बक्षिसांचं वितरण अंतिम दिवशी कशा प्रकारचं असेल? बक्षिसांचं वितरण अंतिम विजयी संघास आम्ही चषक आणि नवनिर्वाचित नगरसेवक आहे निशिकांतजी शिंदे यांकडून आम्ही रोख रक्कम त्यांना देण्यात येणार आहे. युवकांना पाठबळ देणारी स्पर्धा असेल. युवकांनी या ठिकाणी भाग घेत भविष्यातही आपल्या आदर्श क्रीडा मंडळाचा युवकांना पाठबळ देण्याच्या अनुषंगाने कशा प्रकारचे पावलं उचलली जातात? नाही, नक्कीच आदर्श क्रीडा मंडळाच्या वतीने हे क्रीडा प्रबोधन आम्ही दरवर्षीच करतो. यासाठीच की युवकांना खेळण्याची संधी मिळाली पाहिजे, त्यातून त्यांचं स्किल डेव्हलप झालं पाहिजे आणि इतर सर्वांच्या समोर हे स्किल डेव्हलप होऊन चांगले खेळाडू दिसावेत यासाठीच आमचं या आदर्श क्रीडा मंडळाचं कबड्डीसाठी हा योगदान आहे. सर, या आदर्श क्रीडा मंडळातर्फे महिलांसाठी कबड्डी स्पर्धा होतात का आणि तसं काही आयोजन आहे का भविष्य काळामध्ये? गेल्या वर्षी आम्ही महिलांची आणि पुरुषांची दोन्ही आम्ही घेतले होते, तेव्हा आमच्याकडे ग्राउंड अवेलेबल होतं. पण आता आज बघताय तुम्ही गिरण गावामध्ये आज खूप सारी ग्राउंड कमी झालेत, मैदानं कमी झाली आहेत. तर त्यामुळे ह्या वर्षी आम्हाला जो मैदान आम्हाला आमदारांच्या आणि नगरसेवकांच्या वतीने आम्हाला जो उपलब्ध झाला तो बघता तर एकच ग्राउंड आमच्या इथे एकच ग्राउंड आम्हाला मिळतो आहे. त्यामुळे ह्या वर्षी आम्ही फक्त पुरुषांचीच घेतली आणि येणाऱ्या काळामध्ये जसजसे आम्हाला ग्राउंड मोठे मिळतील तसे आम्ही तिथे महिलांचे आणि पुरुषांचे दोन्ही पण सामने आम्ही करू. धन्यवाद सर. अध्यक्ष म्हणून आज आपण या ठिकाणी मान्यवर म्हणून कबड्डी सामन्यांचा आनंद घ्यायला या ठिकाणी उपस्थित झाला. एकूणच कशा प्रकारचं आयोजन आहे आणि युवकांना कशा प्रकारच्या स्पर्धा पाठबळ देणार आहे? आज या ठिकाणी या लोकवळी विभागामध्ये आदर्श क्रीडा मंडळ हे सातत्याने क्रीडा आणि खेळाडूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन देत असतं आणि त्यानिमित्ताने आज या ठिकाणी ओपन खुलागट कबड्डी सामन्याचं त्याने आयोजित केलेलं आहे. कैलासवासी यशवंत निवृत्ती नाईक यांच्या स्मरणार्थ हे या ठिकाणी सामने चालू झालेले आहेत. हा गिरणगाव विभाग लोहपे, वरळी, लालबाग, परळ या विभागामध्ये सातत्याने पूर्वी व्यायामशाळा होत्या, पुष्कळशी मैदानं होती आणि कामगार विभागामध्ये जास्तीत जास्त कामगार एकूण
25 या ठिकाणी मिल होत्या सेना आणि त्यावेळेस चिटणीस कबड्डीचे श्री सामने मयूरजी वनकर यांनी या हे स्पर्धेत जोशात या ठिकाणी चालायचे. बद्दल मंडळाच्या म्हणजे वतीने प्रत्येक त्यांचं हार्दिक मंडळात हार्दिक जशा स्वागत. चाळी होत्या त्या चाळीमध्ये ग्राउंड होतं, त्या ग्राउंडमध्ये प्रत्येकाचं मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये ती मुलं आवडीने आपापले हे संघ खेळत असतात. आज हा लोहपय विभाग पूर्ण गिरणगाव संपलेला आहे, बैठ्या चाळी संपलेल्या आहेत आणि आता या ठिकाणी उंच अशा 40 माळे, 60 माळे, 80 माळे आणि आता 90 ते 95 माळ्याचे टॉवर बनत आहेत. खऱ्या अर्थाने ही जी संस्कृती आहे ही हिंदू संस्कृती आहे, मराठी संस्कृती आहे आणि या ठिकाणी मुलांना जास्तीत जास्त प्राधान्य देऊन, महिलांना प्राधान्य देऊन हे मंडळ आहे आदर्श क्रीडा मंडळ गेली 10 वर्ष सातत्याने हे काम करत आहेत आणि असे सामने भरवत आहेत. या ठिकाणी मान्यवर व्यक्ती या 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्यांच्या सर्वांच्या शुभेच्छा या ठिकाणी आहेत. आता या ठिकाणी आमच्याकडे भारतीय जनता पार्टीचे भारतीय कामगार सेना चिटणीस मयूरजी वनकर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदर्श क्रीडा मंडळातर्फे आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. आज मी महाराष्ट्र शासनाला विनंती करीत आहे की हा गिरणगावातला कबड्डी जो संघ आहेत, कबड्डी संघ जे मुलं खेळत आहेत त्यासाठी जास्तीत जास्त मैदानं उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच या खेळाला महाराष्ट्र शासनाने मराठीचा, कबड्डीचा हा दर्जा देऊन या खेळाला देखील शासन मान्यता निर्णय झाला पाहिजे. तसे जे खेळाडू आहेत या लोकांना शासनामध्ये नोकरी मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हे दिवस रात्र मेहनत घेऊन हे मुलं तयार होत असतात. परंतु या मुलांवर, या खेळाडूंवर कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे. या विभागातील आमचे आमदार आहेत मित्र सुनीलजी शिंदेच आहेत, तसेच महेशजी सावंत आहेत आणि आता जे नगरसेवक आमच्याकडे निवडून आलेले आहेत हे सर्व ह्या विभागातील नामवंत असे नगरसेवक आहेत. या सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या विभागामध्ये कमीत कमी 2 ते 3 ग्राउंड या मुलांसाठी सुसज्ज खेळण्यासाठी तयार करावीत आणि जास्तीत जास्त आपल्या इथून हे खेळाडू जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय कसे जातील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. आमच्या आदर्श क्रीडा मंडळाला या 10व्या वर्षानिमित्त मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेक्षेपणासाठी या ठिकाणी उपस्थित झालात. एकूणच युवकांना पाठबळ देणारी स्पर्धा आहे, कबड्डीला प्रोत्साहन देणारी स्पर्धा आहे. कशा प्रकारे पाहता येतात? जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी मयूर हरिश्चंद्र वनकर, भारतीय कामगार सेना सेक्रेटरी. बघायला गेलं तर आज 50-60 वर्षाच्या अगोदर आपण गेलो तर लोकांना, मराठी लोकांना ऊर्जा देणारं प्रेरणास्थान म्हणजे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी लोकांना, आपल्या मराठी लोकांना एकत्र जमवायला गेलं आणि त्यांना शाखा, तिकडे व्यायामशाळा अशा पद्धतीची एक उपाययोजना लोकांच्या मनात, त्यावेळीचे मराठी जे यंग होते आता जवळ 17-80च्या वयामध्ये पोचलेले आहेत, त्यांच्याकडनं काही गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत. तर त्यांचा प्रभाव एवढा मराठी जनतेवर एवढा मोठा होता की एक नेता जर चांगला असेल तर समाज काय करू शकतो हे बाळासाहेबांनी करून दाखवलं. त्याच्यात शाखा आहे तिकडे व्यायामशाळा आणि व्यायामशाळेच्या माध्यमातून एक उपक्रम म्हणजे कबड्डी असून दे, खो खो असून दे, असे सगळे उपक्रम एकेका ठिकाणी राबवले गेले. त्याच्यानंतर आपोआप आपसुकच आपली मराठी तरुण त्यावेळेचे जे होते त्यांनी पुढच्या पिढीला हे पोचवलेलं आहे. कालांतराने आज एवढं डेव्हलपमेंट प्रोसेस चाललेलं आहे, एवढं डेव्हलपमेंट झालेलं आहे की हळूहळू हा कबड्डी प्रोग्राम जो खेळाडू वृत्तीचा हे आहे तो मागे पडत चाललेला आहे. बघायला गेलं तर शारीरिक एवढी ऊर्जा ह्याच्यामध्ये आहे, एवढी ऊर्जा आहे. कारण का मी स्वतः बालमोहन शाळेचा कॅप्टन राहिलेलो आहे. मी आर्यभट कॉलेजचं नेतृत्व कबड्डीमध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे फिटनेसच्या बाबतीत हा गेम उत्कृष्ट असा आहे. त्याच्यामुळे पुढच्या पिढीला मोठा क्रीडापटू घडेल हे आपल्याला माहिती नाही, पण त्यांची शारीरिक गोष्टी, शारीरिक बांधणी ह्याच्यामुळे आणि त्याचा स्टॅमिना ह्याच्यामुळे खूप पद्धतीने इम्प्रूव्ह होतो. त्याच्यामुळे कबड्डी किंवा इतर खेळांपेक्षा कबड्डीला क्रिकेट किंवा खो खो, क्रिकेट किंवा इतर कुठल्याही खेळांपेक्षा कबड्डीला प्रोत्साहन मिळावं. आणि साहेबांनी जसं सांगितलं की ग्राउंड तयार व्हावं. पहिल्याच्या चाळीमध्ये खरोखर प्रत्येक ग्राउंडमध्ये कबड्डीचं एक स्वतःच मुलं तयार करत होती, आदर्श क्रीडा मंडळाचे पण आता ती मुलंच कमी कमी होत चालली. त्याच्यामुळे जर खेळाडूच नाही भेटत तर क्रीडा राहणारच नाही. त्याच्यामुळे सर्वप्रथम मी
अमर क्रीडा मंडळांचं अभिनंदन करतो, कारण का आदर्श क्रीडा मंडळांचं अभिनंदन करतो, कारण का त्यांनी एक व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. गेली सातत्याने 10 वर्ष हे खेळाडूंसाठी एक उपक्रम राबवून, आज कसं आहे, जर अशी मंडळं नसतील जे क्रीडापटूंसाठी आहे असं व्यासपीठ निर्माण, असं क्रीडांगण निर्माण करत असतील, तर त्यांना वावच मिळणार नाही. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या संधीला वाव दिल्याबद्दल मी त्या आदर्श क्रीडा मंडळाचं मनसोक्त मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि हा उपक्रम त्यांनी दिवसेंदिवस वाढवत जावा, मोठ्या व्यासपीठावर न्यावा. आणि त्यांना कुठल्याही गोष्टीची जर गरज पडली तर भारतीय कामगार सेनेतर्फे आम्ही खारीजरा सिंहाचा वाटाच उचलू, हे बोलून मी माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय मॅच आहे, वेळ लागेल मला यायला. नाही